हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि आज आपण जे ते समाज कल्याण विभागाने जी समाज कल्याण विभागासाठी जी TCS यांच्याकडून जी एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती ग्रुप सी साठीची, त्याबद्दलचा कट ऑफ किती असू शकतो याबद्दल बोलणार आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती की 4 तारखेपासनं तर आय थिंक 18 किंवा 19 तारखेपर्यंत ज्या आहे त्या समाज कल्याण विभागाच्या ज्या आहे त्या एक्झाम सुरू होत्या. आणि त्यांनी त्यांची फर्स्ट रिस्पॉन्स शीट देखील रिलीज केलेली आहे. त्यानुसार मार्क पण तुम्हाला तुमचे जे ते माहीत झाले असतील. परंतु प्रॉब्लेम हा आहे की पेपर खरंच खूप अवघड होता आणि त्यानंतर मग कट ऑफ किती लागेल याचं सगळ्यांना आता उत्सुकता तर प्रत्येक वेळेस असते. कुठलीही एक्झाम देऊ आपण, समाज कल्याणची असो किंवा इतर असो, तर त्यामध्ये आपण बघू शकतो की समाज कल्याणच्या जागा किती होत्या. एकतर काही पदं अशी होती ज्यांच्या जागा बऱ्याच कमी होत्या, जसं की वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकच्या फक्त 5 जागा होत्या आणि आय थिंक याच्यासाठी काहीतरी 11,000च्या आसपास फॉर्म जे आहेत ते आले होते. त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक ज्या 39 जागा होत्या, परंतु तुम्ही जर बघितलं तर यासाठी फॉर्म देखील जास्त आलेले होते आणि सगळ्यात जास्त शिफ्ट ज्या त्या फक्त समाज कल्याण निरीक्षकच्याच झालेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच स्टुडंटनी या पदासाठी जे ते फॉर्म भरलेला होता. त्यानंतर गृहपाल अधीक्षक महिलांसाठी जे ते इथं 92 पदे हे जे ते सगळ्यात जास्त ॲडमध्ये हेच पदे जे ते सगळ्यात जास्त होते. परंतु त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ 99 ते 92,000च्या आसपास फॉर्म जे ते या पदासाठी आले होते. त्यामुळे जरी पदांची संख्या इथे जास्त दिसत असली तरी कॉम्पिटिशन देखील तेवढंच जास्त होतं या ठिकाणी गृहपाल वॉर्डन या पदासाठी. त्यानंतर सर्वसाधारणला जे ते इथं मुलींसाठी जे आहे मुलींच्या फॉर्मची संख्या जी ती थोडी कमी होती असं म्हणतायत, नक्की माहीत नाही. परंतु गृहपाल अधीक्षक जे मुलींसाठी दोघांसाठी होतं, त्यामध्ये मुलींच्या फॉर्मची संख्या आहे ती थोडी कमी होती असं सांगितलं जातं आहे. तर इथं थोडासा काहीतरी ड्रास्टिक चेंज जो आहे तो बघायला मिळू शकतो. ज्या मुलींनी 2-2 फॉर्म भरलेले होते की महिलाला पण भरले होते आणि सर्वसाधारणला, त्यांना इथं थोडासा जो आहे तो बेनिफिट होऊ शकतो. कारण ज्या मुली सिलेक्ट होणार आहे ज्या म्हणजे ज्यांचे खरंच खूप चांगले मार्क्स असतील, तर जनरली जर महिला वॉर्डनला निघून गेल्या म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालं, तर इथं जे ते थोडं कमी कट ऑफ जे ते मुलींचं अपेक्षित आहे या पोस्टसाठी सर्वसाधारणसाठी. त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक याच्यासाठीची जी ती 10 पदं होती आणि याला जे ते फॉर्म पण कमी आलेले होते. त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक आणि एवढेच होते. तर आता जर तुम्ही बघितलं तर तुमच्या आजूबाजूचे जे लोक असतील त्यांनी पण काही खूप चांगला स्कोर केलेला नाही आहे. एक चांगला स्कोर तुम्ही 120 पण पकडू शकतात. कारण खूप मुलांना जे ते पेपर हार्ड होता. TCSनी जो होतो त्यांचा ज्या मागच्या एक्झाम होत्या जर तुम्ही बघितलं तर त्यांची तलाठी भरती जरी म्हटलं तरी बरीच म्हणजे ठीकठाक होती. मॅथ्सचं जे लेवल असेल ते पण तलाठी भरतीला ठीक होतं. परंतु TCSनी जे आता समाज कल्याणची घेतली तिचं मॅथ्स जे ते बऱ्यापैकी हार्ड होतं. कारण माझंच एक मित्र आहे ज्यांनी TCSच्या इतर ज्या मागच्या कुठल्याही एक्झाम झाल्या आहे त्याला मॅथला 25 पैकी 25 क्वेश्चन त्याचे जे ते सॉल्व्ह व्हायचे. परंतु तो देखील ज्या आपली समाज कल्याणची एक्झाम झाली आहे त्याला 12-13 क्वेश्चन जे ते येत होते फक्त. बाकी त्याला देखील पूर्ण क्वेश्चन जे ते सॉल्व्ह करता आले नाही आहे. कारण हार्ड होता पेपर, खरंच हार्ड होता. त्यानंतर जे GK ते पण ते अनएक्सपेक्टेडच असतं प्रत्येक वेळी, त्याप्रमाणेच होतं. मराठीमध्ये पण लेखक वगैरे म्हणजे यावेळेस त्यांनी पॅटर्न खरंच थोडासा चेंज केलेला होता आणि त्यावरती पण आहे. त्यानंतर निगेटिव्ह पण TCSनी अचानक इंट्रोड्यूस केलं. तसं पाहायला गेलं तर बऱ्याच मुलांनी फॉर्मच याच्यासाठी भरले होते की नोटिफिकेशनमध्ये फक्त बुद्धिमत्ता असं दिलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट तर निगेटिव्ह सिस्टीम नव्हती, परंतु एक्झामच्या काही दिवस आधीच TCSनी निगेटिव्ह सिस्टीम पण इंट्रोड्यूस केली. त्यानंतर पॅटर्न पण पूर्णपणे चेंज झाला. त्यानंतर बुद्धिमत्तेचे क्वेश्चन जे नव्हते, या सगळ्या फॅक्टरचा जो आहे तो कुठे ना कुठे कट ऑफवरती जो आहे तो इफेक्ट होणार आहे. तर याचा संभाव्य कट ऑफ किती असू शकतो तो बघूया आपण.
खरं तर नॉर्मलायझेशन व्हायच्या आधीच कट ऑफ प्रेडिक्ट करणं हे खरं तर चुकीचंच आहे. कारण TCSचं म्हणजे मला माहिती आहे IBPSचं जे नॉर्मलायझेशन असतं ते जास्त काही फरक पडत नाही. तुम्हाला 10 मार्क पण IBPSचा डिफरन्स झाला तर तो खूप असतो. परंतु तुम्ही जर TCSचं नॉर्मलायझेशन बघितलं याआधीही BMCमध्ये देखील, तर मुलांचे 30-39 मार्क्सपर्यंत नॉर्मलायझेशन जे झालेलं आहे. त्यामुळं काहीच सांगू शकत नाही की TCSचं नॉर्मलायझेशन कसं होईल. त्यानंतर आता ओपनचं मला वाटतं 160 ते 150च्या मध्ये जाईल. आता बऱ्याच लोकांना हे पण जास्त वाटत असेल की 160 ते 150, परंतु याचं एक रिझन आहे की जे ऑलरेडी सिलेक्टेड लोक होते ना त्यांनी देखील हा पेपर दिलेला आहे आणि त्या लोकांचं एक आहे की पेपर कसाही येऊ द्या ते लोक तेवढं स्कोर करूनच घेतात. आता माझ्या ओळखीचे 3 तलाठी आहे, मुलीच आहेत, तिघीही, आणि तिघींनाही 150च्या आसपास मार्क्स आहेत. म्हणजे 140, 145, 150च्या आसपास मार्क्स आहेत. आणि एवढे मार्क्स तर आहे, 160पर्यंत मार्क्स आहे, कारण ऑलरेडी सिलेक्टेड कॅन्डिडेटनी देखील एक्झाम दिलेली आहे. मला माहिती बऱ्याच लोकांना 160 पण खूप जास्त वाटत असेल, परंतु या कारणामुळे जे ते 160 मार्क्सपर्यंत तर जाईल. मला वाटत नाही 180च्या आसपास मेरिट जाईल. आणि ज्याला 180 मार्क्स पडले असतील त्याला TCSने एखादा जिल्हाच देऊन टाकावा, त्याला IASच घोषित करून द्यायला हवं. कारण एवढे मार्क्स म्हणजे घेणं खरंच कठीण आहे. जर 180 म्हणजे 180 मार्क्स जर कुणाला तरी पडतायत ना, तर TCSमध्ये खरंच अवघड होतं. याला समाज कल्याणला तरी अवघड होतं. परंतु ओपनचा 160 ते 150 जाण्याचं हे पण एक रिझन आहे. जर तुम्ही बाकीच्या सरळ सेवेमध्ये जरी नोटीस केलं तर ओपनवाला जे स्टुडंट्स असतात जे म्हणजे खरंच रेग्युलर वगैरे स्टडी वगैरे करतात, त्यांना ऑलरेडी नॉर्मल सरळ सेवेच्या एक्झाममध्ये जिथं त्यांना चुकायची हेच नसतं, त्यांना चुकण्याचा स्कोपच खूप कमी असतो. त्यांचं मेरिटच 90 क्वेश्चनवरती जाऊन लागतं. त्यामुळे ते प्रिपेअरच त्याच्यासाठी असतात की तेवढे मार्क्स तर आलेच पाहिजे. परंतु निगेटिव्हनी त्यामुळे ते थोडेसे खाली येतील, परंतु 180पर्यंत जातील हे तर नक्कीच नाही आहे. परंतु 160 ते 150पर्यंत येणं त्यांच्यासाठी काही हे नाही आहे, म्हणजे त्यांच्यासाठी कठीण नाही आहे. 160 किंवा 150पर्यंत ते जाऊ शकतात. त्यानंतर OBCचं देखील 140पर्यंत किंवा ±5 मार्क्स तुम्ही इकडे तिकडे पकडा, 140पर्यंत. त्यानंतर SC जे आहे ते 130पर्यंत आणि STचं जे आहे ते 120पर्यंत जाईल असं मला वाटते. त्यानंतर दिव्यांग कॅटेगरीतले जे स्टुडंट असतील त्यांचं 100 हा तुमचा रॉ स्कोर आहे. यानंतर आता नॉर्मलायझेशनमध्ये काय होईल ते खरंच सांगू शकत नाही. तर STचं जे आहे ते 120पर्यंत जाण्याचे जर तुम्हाला असतील एवढे मार्क्स, रॉ तुमचे मार्क्स एवढे असतील, तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप चांगले आहेत. ज्यांना पण या रेंजमध्ये मार्क्स पडलेले आहेत विथ कॅटेगरीज त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स. परंतु अजून पण नॉर्मलायझेशनचा जो टप्पा आहे तो बाकी आहे. BMCमध्ये देखील असंच झालं होतं, बऱ्याच मुलांना कमी मार्क्स होते, त्या मुलांचे खूप मार्क्स वाढून गेले. त्यानंतर ज्यांचे जास्त मार्क्स होते त्यांचे तेवढेच राहिले किंवा मुलांचे मार्क्स कमी देखील झालेले आहेत. त्यामुळे काही सांगता येणार नाही. आणि चॅनलवरती नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू.